यवतमाल विधानसभा क्षेत्र के विधायक बाबा साहेब मांगुड़कर ने मुंबई में जारी मॉनसून सत्र के दौरान दो महत्वपूर्ण सामाजिक सांस्कृतिक मुद्दे जोरदार तरीके से विधानसभा में उठाए। विधायक बाबा साहेब मांगुड़कर ने यवतमाल में स्वतंत्रता सेनानियों की स्मृतियों को समर्पित संग्रहालय की त्वरित स्थापना और पारंपरिक खेल मलखम्ब को महाराष्ट्र राज्य क्रीडा दर्जा देने की मांग की। अध्यक्ष महोदय, सन वर्ष 22-23 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला। या निमित्त यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाकडून विविध महत्त्वाची कागदपत्रे, स्वातंत्र्यपूर्व काळातील बंदूक, घड्याळे, रेडिओ, तत्कालीन राजदंड, खादी कापड, कोट, दस्तावेज, चरखे, तलवारी, चळवळीतले फोटो, वंदे मातरमचे रेकॉर्ड, तसेच चरित्र पुस्तके, तत्कालीन वर्तमानपत्राचे नमुने, 100 वर्षापूर्वीच्या प्रिंटिंग मशीन अशा वस्तू संग्रहालयामध्ये निर्मितीसाठी गोळ्या केल्या। अध्यक्ष महोदय, सन 22-23च्या काळात हे वस्तू संग्रहालय यवतमाळच्या नगर भवनामध्ये स्थापित करायचा निर्णय घेतला होता। नगर परिषदेची भव्य पुरातन काळातली नगर भवनाची वास्तू आहे, पण अद्याप तिथे वस्तू संग्रहालय निर्माण झाले नाही, हे शोकांतिका आहे। माजी मंत्री जवाहरलालजी दर्डा बाबूजी हे सुद्धा या जिल्ह्याचे एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते। तसेच जिल्ह्यात एकूण स्वातंत्र्य संग्राम सैनिक संख्या 315 अशी आहे। अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्यानंतर केवळ 95 स्वातंत्र्य सैनिकांना सोयी सवलतीचा लाभ मिळाला। 95 सैनिक वगळता बाकी लोकांची दखल सोयी सवलतीसाठी प्रशासनानं घेतली नाही। जिल्ह्यात 1935च्या इंग्रजी काळातील सरकारी गॅजेटमध्ये स्वातंत्र्य संग्रामात 9605 एवढे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात सहभागी होते। त्यापैकी 4500 वर नागरिक हे तुरुंगात शिक्षा भोगत होते, अशी माहिती 1935च्या गॅजेटमध्ये आहे। या गॅजेटनुसार सर्व अटक प्रिंटेड केलेल्या नागरिकांची नावे तुरुंग प्रशासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे, तर सर्वसामान्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मरणोत्तर न्याय मिळेल हे सरकार समजून घेईल का व त्वरित कारवाई करील का? अध्यक्ष महोदय, देशासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली, महान त्याग केला, त्यांच्या वास्तू संग्रहालयाची उभारणी संग्रहालय वर्षभरात निर्माण व्हावी, ही माझी मागणी आहे। दुसरी, अध्यक्ष महोदय, मलखांब हा खेळ महाराष्ट्राच्या क्रीडा प्रकारात असून छत्रपती शिवाजी संभाजी महाराज त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त स्पर्धात्मक क्रीडा प्रकार आहे, परंतु शासन स्तरावर मलखांबला प्रोत्साहन न मिळाल्यामुळे ग्रामीण भागात, शहरी भागात हा खेळ मागे पडला आहे। इतर राज्यात मलखांब या खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते, म्हणून माझी मागणी ही आहे की अध्यक्ष महोदय, मलखांब या खेळाला महाराष्ट्राचा क्रीडा दर्जा देऊन मान्यता देण्यात यावी व सरळ सेवा भरतीत मलखांबला प्रथम बांधण्यात यावे, हे नामोल्लेख करण्यात यावा। महाराष्ट्राच्या क्रीडा विद्यापीठात क्रीडा प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा। तसे ASI तर्फे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात मलखांबचा अंतर्भाव करण्याकरता योग्य ती कारवाई करावी। मलखांब खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता तालुक्यातील राज्यस्तर खेळाडूंना आर्थिक अनुदान देण्यात यावे व मलखांबला या खेळाला शासकीय स्तरावर मान्यता द्यावी, अशी माझी मागणी आहे। धन्यवाद अध्यक्ष।